कसं वाटतं आज? मला मॉरेल पण त्यांना मला राममय झालं का? राम अवतरले का? जेवलात का तुम्ही दुपारी? सर हे मला नाही बोलताय, तुम्ही बोलताय का? दिसतोय आम्ही तुम्हाला दिसतोय का? तुमच्याकडे निवडणुका लागल्यात का? नाही ना? का टेन्शन घेत आहे? टेन्शन घेऊ नका. अरविंद वाडेकर साहेब आहेत, त्यासाठी खंबीर आहेत. सगळं टेन्शन पण त्यांना दिलेलं आहे. हो की नाही? हो की नाही? बरं, टेन्शन त्यांनी घ्यायचं असं ज्यांनी समाजसेवेचा वासा घेतलेला, आणि हा समाजसेवेचा वासा अरविंद वाडेकर काका आणि त्यांचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते घेत आहेत. आपण त्यांच्यावरचं टेन्शन देऊया. चेहरा थोडा सासरा ठेवूया, कारण असं म्हणतात की जिंदगी कभी हंसाती है तो यही जिंदगी कभी रुलाती भी है. जिंदगी कभी हंसाती है तो यही जिंदगी कभी रुलाती भी है. मगर जो हर हाल में आपकी तरफ मुस्कुराते हैं उनके आगे तो जिंदगी भी सर झुकाती है. हे असं पाहिजे होतं. यालाच राम म्हणतात. आणि मला फार आनंद होतो. पुढच्या गाण्याकडे जाण्यापूर्वी थोडंसं वातावरण हलकं फुलकं करूया. महिलांची उपस्थिती फार लक्षणीय आहे. हो की नाही? महिला वर्ग आला की नाही? हो. तर एक छोटासा गंमत सांगतो आणि पुढच्या गाण्याकडे वळतो. ठीक आहे? या गमतीचा आणि या गाण्याचा काहीही संबंध नाही, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात महिला वर्ग जमलेला असेल. एक छोटीशी गंमत तुमच्यासाठी. सगळ्यांनी कान देऊ नये का? विशेषतः पुरुषांनी आणि महिलांनी सुद्धा. शेजारीकडे टक लावून पाहत असणाऱ्या नवऱ्याकडे पाहून ती म्हणाली. शेजारीकडे टक लावून पाहत असणाऱ्या नवऱ्याकडे पाहून ती शांतपणे म्हणाली की तिच्यापेक्षा मी फार सुंदर दिसते. शेजारीकडे टक लावून पाहत असणाऱ्या नवऱ्याकडे पाहून ती शांतपणे म्हणाली की तिच्यापेक्षा मी फार सुंदर दिसते. खोटं वाटत असेल तर तिच्या नवऱ्याला जाऊ विचार. बरं, ज्या महिलांनी टाळा वाजवला त्यांचा अनुभव फार दांडगा दिसतोय. हो की नाही? तर असं गमतीचा भाग आहे. प्रभू श्री रामचंद्रांचा आपण प्रार्थनेचा सोहळा आणि सादर करतो.